पुण्याच्या वेल्हा पंचायत नगर समितीसमोर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या गेल्या 37 दिवसांपासून आंदोलन सुरू। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्यावर अंगणवाडी सेविका ठाम। मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आशा सेविका पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्यातील शिवसंकल्प मेळाव्या आधीचा प्रकार, पगारवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची आशा सेविकांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या 5000 अंगणवाडी सेविकांना नोटीस। गेल्या 1 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू। चिमुकल्यांचा पोषण आहारही ठप्प। नाशिकच्या निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्तांसाठी 33,77,88,970 रुपयांचा निधी, आमदार दिलीप बनकरांची माहिती। लातूरच्या 3 प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर, संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन 32 गावांनी विहीर अधिग्रहणासाठी प्रशासनाकडे पाठवलं प्रस्ताव। अनेक ग्रामपंचायतींकडून आतापासूनच पाण्याचं नियोजन सुरू। जळगावच्या आदिवासी कोळी समाज बांधवांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झोपा काढू आंदोलन। जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्राच्या मागण्यांसाठी 10 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। आंदोलकांची प्रकृती खालावल्यानं कोळी समाज आक्रमक। नाशिकच्या येवला तालुक्यातील मानोरीमध्ये घरकुलसह जागा मिळावी यासाठी भिल्ल समाजाचं आमरण उपोषण। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा आंदोलकांचा पवित्रा। कोल्हापुरातील इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात नळाला काळं पाणी येत असल्यानं नागरिक आक्रमक। जलअभियंत्यांवर काळं पाणी फेकण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। नागपुरातील भोसला मिलिटरी स्कूलचा वार्षिक कार्यक्रम, प्रमुख पाहुणे म्हणून एअर चीफ मार्शल VR चौधरी उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दीपक केसरकर या कार्यक्रमामध्ये सहभागी। बीएडच्या विद्यार्थ्यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। शिक्षक भरती, इंग्रजी माध्यमांचे स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी। मागणीकडे लक्ष घालणार असल्याचं राज ठाकरेंचं आश्वासन। मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यास सुरुवात। आयोगाकडून वर्तमानपत्रात जाहीर सूचना, काही सूचना आल्यास 19 तारखेपर्यंत आयोगाकडे पाठवाव्यात, आयोगाचं आवाहन। लातूर शहरातल्या अनेक भागात पथदिवे बंद, नागरिकांची गैरसोय। पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची नागरिकांची पालिकेकडे मागणी। नाशिकच्या बाजारपेठेत मकर संक्रांतीनिमित्त पतंग दाखल। विविध प्रकारच्या पतंगाने बाजारपेठा सजल्या। पतंग खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। मध्ये मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठ सजली। तिळगुळ, माण घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। सोलापूरच्या पंढरपुरातील लाखोंच्या चुड्याला मकर संक्रांतीनिमित्त राज्यभरातून मागणी। लाखेच्या आकर्षक बांगड्या, ब्रेसलेट बाजारात दाखल। फेसबुक मार्केट प्लसवरून नायलॉन मांजाची विक्री सुरूच। मांजाची ऑनलाईन विक्री झाल्यास कायदेशीर कारवाई होणार। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नागपूर खंडपीठात माहिती सादर। अमरावतीच्या रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी रामराजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी। अज्ञात व्यक्तीकडून विदर्भ पीठावर निनावी पत्र। महाराजांना संरक्षण देण्याची विविध संघटनांची मागणी। वाशिमच्या पांगरीत जिल्हा परिषदेच्या शाळेत बाल आनंद मेळाव्याचं आयोजन। या मेळाव्यात खाद्यपदार्थांचे 130 स्टॉल। विद्यार्थ्यांना मार्केटिंगचे धडे मिळणार। वर्ध्याच्या आर्वीतील खरांगण्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंद मेळावा। चिमुकल्यांनी लावले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल। या मेळाव्यात विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचा प्रत्यक्ष अनुभव। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सादलगावच्या जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार। मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी शाळेचा उपक्रम। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी धुळ्यात प्रशिक्षण शिबिर। शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे पूर व्यवस्थापनाविषयी रंगीत तालीम। नागपूरच्या बुटीबोरी हद्दीतून 450 किलो गांजा जप्त। चंद्रपूर नागपूर रोडवरील एका ट्रकमध्ये आढळला गांजा, 3 अटक। चंद्रपुरात ब्राऊन शुगरसह 2 अटक। आरोपीकडून 17,000चा मुद्देमाल जप्त। गुन्हे शाखा पथकाची कारवाई। बेकायदेशीरपणे दारू विक्रीसाठी दाखला देणाऱ्या सातारा कराड वेंग गावच्या ग्रामसेवकाची चौकशी करा। सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 16 लाखांची फसवणूक करणारा गजाआड। मुंबई येथील मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक। रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना व्याजमाफी। अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्यांची व्याजमाफी। 9 वर्षांनंतर 11,000 शेतकऱ्यांना लाभ।
जळगावमध्ये चोरीला गेलेल्या 31 दुचाकी पोलिसांकडून जप्त. दुचाकी चोरीत 5 आरोपींना पोलिसांकडून अटक. गोंदियामध्ये जिल्हा कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन. 225 स्टॉलवर मिळणार विविध माहिती. कृषी अभ्यासक आणि नागरिकांसाठी पर्वणी. गोंदियामध्ये 13 ते 17 जानेवारी दरम्यान कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव. लोकांमध्ये तृणधान्याबद्दल जनजागृती होण्यासाठी रॅलीचं आयोजन. वाशिमच्या मालेगावातील पांघरी नवघरेत गहू बहरला. वीज पुरवठा सुरळीत दिला जात असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा. यंदा मागील वर्षापेक्षा चांगलं उत्पन्न मिळणारा शेतकऱ्यांना आशा. वाशिममध्ये खरीपात लागवड केलेल्या तूर पीक तोडणीला सुरुवात. अवकाळी संकटातून वाचलेल्या पिकांच्या काढणीत शेतकरी व्यस्त. वाशिम जिल्ह्यातल्या तुरीच्या दरवाढीनंतर आता सोयाबीनच्या दरातही वाढ. सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटल दर. शेतकऱ्यांना दिलासा. जळगाव जिल्हा बदलत्या वातावरणाचा केळी पिकांना बसतोय फटका. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. पिकांची वाढच खुंटल्याने शेतकरी आर्थिक संकटात. नांदेडच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा उन्हाळी मिरची लागवडीकडे कल. यंदा दुपटीने मिरची लागवड, तर मिरचीला चांगला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यातील अडाळ साजातील 1,580 शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित. मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील सुपारी बागांवर रोगाचा प्रादुर्भाव. अवकाळी पाऊस, वातावरण बदलाचा सुपारी झाडांवर परिणाम. उत्पादन घटण्याची शक्यता. बागायतदार चिंतेत. साताऱ्याच्या चितळीमध्ये शेतात बिबट्याचा वावर. नागरिकांसह शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. रत्नागिरी एमआयडीसीतून आज नाचणे ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा होणार नाही. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे निर्णय. अकोला शहरात शिवशाही बस बंद पडल्यानं प्रवाशांचा बसला दे धक्का. जिल्ह्यातील बसेसची अवस्था खराब झाल्यानं आता प्रवाशांना याचा नाहक त्रास. जळगावात मंत्री अनिल पाटलांच्या उपस्थितीत अजित पवार गटाची आढावा बैठक. 14 जानेवारीला होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याचा बैठकीत आढावा. जळगावच्या चोपडामध्ये आमचा गाव आमचा विकास या आराखड्याबाबत तालुकास्तरीय कार्यशाळा. आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ. नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबा यात्रेचा उत्साह. यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. जत्रेची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद. सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा आज पहिला दिवस. तैलाभिषेक सोहळ्यानं यात्रेला सुरुवात. भक्तांमध्ये मोठा उत्साह. सोलापुरात सिद्धेश्वर यात्रेदरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. ग्रामदेवता सिद्धरामेश्वरांच्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम बांधवांकडून पालखीवर पुष्पवृष्टी. नांदेडमध्ये श्रीराम भक्तांची कलश यात्रा. रामलोकोत्सव समितीकडून भाविकांना अक्षता वाटप. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये श्रीराम भक्तांकडून भव्य कलश यात्रेचं आयोजन. मोठ्या संख्येने महिला कलश यात्रेत सहभागी. आमदार नितेश राणेंकडून कणकवलीत घरोघरी जाऊन राम मंदिराचं अक्षता निमंत्रण. छायाचित्र आणि माहितीपत्रकाचं देखील वाटप. 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर करावी. परभणीत मनसेची मागणी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आडे येथील रंगदास स्वामींच्या यात्रेत आमटी भाकरीच्या महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रेत दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बनावट नंबर प्लेटची 4 चाकी वाहनं जप्त. वाहतूक पोलिसांची कारवाई. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वाशिमच्या कामरगावमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी मॅरेथॉन स्पर्धेत होणार सहभागी. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील विंजर ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा. मनसेच्या मोनाली लिम्हण यांची बिनविरोध निवड. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता. मोदींच्या आवाहनानंतर अनेकांकडून मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम. पुण्याच्या वेल्हा तालुक्यात 20 आधुनिक बस थांबे बांधण्यात येणार. राज्यसभा खासदार आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते बस थांब्याचं भूमिपूजन. पुण्याच्या कांदलगाव ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी कनिष्ठ अभियंता आणि ग्रामसेवकाची बदली. या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून दिल्याबद्दल दत्तात्रय भरणेंची रथातून मिरवणूक. साताऱ्याच्या खिंडवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना केली अटक. आरोपींकडून 2 देशी पिस्तूल, 4 काडतुसा, 2 सुरे आणि 6 मोबाईल हस्तगत. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौंड गावात चोरांचा सुळसुळाट. 7,22,000चा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू. वाशिममध्ये दुचाकी चोरीच्या घटनेतील मुख्य आरोपीला अटक. आरोपीकडून 7.5 लाखांच्या 12 दुचाकी जप्त.